नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू धर्मात ज्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत या विषयाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला आपण पाहूया. ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. अंत्ययात्रेच्या पुढे चालत जाणे, मंदिरातून घरी आल्यावर पाय धुणे, तरुणाच्या अंत्यसंस्काराचे जेवण, आपल्या हिंदू धर्मात दान करण्याची परंपरा मित्रांनो प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दानाच्या महत्त्वाच्या बाबतीत धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की व्यक्तीने आपल्या क्षमतेचा 1/10 आणि कष्टाने कमवलेला पैसा दान करावा. भक्तांनो, दान केल्याने माणसाच्या वाईट कर्माचा नाश होतो आणि पुण्यकर्म आपलं सर्वांचं वाढतं. लक्षात ठेवा दान केल्यामुळं. तसेच भक्तांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आजचीला तर मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं, जय लक्ष्मी माता नक्की लिहायला विसरू नका. वाईट कर्मांचा नाश होऊन पुण्यकर्म वाढल्याने माणसाला अनेक पापापासून मुक्ती मिळत असते. एवढेच नव्हे तर दान केल्याने मागील जन्मातील पापांचाही विसर पडतो. शास्त्रानुसार दान केल्याने केवळ दान करणाऱ्यांना व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि मुलांनाही पुण्य मिळत असते. हे सर्वांनी भक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच म्हणताना मित्रांनो मी म्हणतो की दान करायला विसरू नका. म्हणूनच माणसाने नेहमी गरिबी आणि गरजू लोकांना दान करणे खूप गरजेचे आहे. पण रक्तदान करण्यापूर्वी मित्रांनो त्यासंबंधीचे नियम जरूर जाणून घ्या. शास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचे दान करणे किंवा नुसते दान करणे शुभ नाही. या गोष्टी दान किंवा दिल्याने तुम्ही गरिबी होऊ शकता. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या वस्तूचे दान करू नये आणि दान करण्याचे नियम काय आहेत हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमाच्या भक्तांनो मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी मनापासून ऐका. व्हिडिओ मित्रांनो भक्तांनो शेवटपर्यंत पहा. तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये. कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका. यामध्ये कात्री, चाकू, तलवार, लोखंडी फाईल, खंजीर इत्यादींचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनाचा नाश होतो. त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येतो, कुटुंबात कलह आणि नकारात्मकते सोबतच व्यवसायात नुकसान होते. या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते. प्रत्येकाला घड्याळाचे कार्य माहीत आहे, परंतु काही वेळा लोक घड्याळाची देवाणघेवाण देखील करतात. पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालू नये. घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर कोणाचे घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकतात. भक्तांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि नियमांचं पालन केलं पाहिजे. शिळे अन्न मित्रांनो, शिळे अन्न याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे का? ठीक आहे. तर मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न खाऊ घातल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शिळ्या अन्नाचे दान रोग्याच्या रूपाने घरी परत येते. लक्षात ठेवा. आणि दान केल्याने जीवनाचा नाश होतो. म्हणूनच आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खाऊ द्यायचं. ठीक आहे. तसेच भक्तांनो, प्रत्येकाला केस तलवायला आवडतात.
पण त्यासाठी फक्त स्वतःचा खांदा वापरावा. दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर नाही आहे. केवळ कंगवाचं नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्याच्या व्यक्तीला देऊ नये. याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत दान करण्यापूर्वी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आणि मित्रांनो, माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो, हिंदू धर्मात झाडूला देखील देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे चुकून झाडूला हात लागल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे. यासोबतच झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे. चुकूनही झाडू दान करू नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊन घरात संकटे आणि आर्थिक संकटे राहतात. शास्त्रानुसार दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते. दूध आणि दही पांढरे खात असतात, लक्षात ठेवा, जे चंद्रग्रहाशी संबंधित आहेत. सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते. माता लक्ष्मी ही दुधाचा संबंध आहे. मित्रांनो, माता लक्ष्मीचाही दुधाचा संबंध आहे. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते. यामुळे घरात गरिबी, दरिद्री येऊ लागते. ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचे तेल दान करणे चांगले मानले जाते. पण काही लोक वापरलेले तेलही दान करतात. असे केल्याने तुम्ही पापात सहभागी होऊ शकता. तुम्ही कधीही वापरलेले तेल दान करू नका, कारण ते भगवान शनिदेवाला क्रोधित करतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्रोधाला समोर जावे लागते. लक्षात ठेवा सर्वांनी, माझ्या प्रिय भक्तांनो, या गोष्टीचं पालन करायला विसरू नका. तसेच सूर्यास्तानंतर विशेषतः गुरुवारी हळद दान करू नये, कारण हळद गुरुशी संबंधित मानली जाते. हळद दान केल्याने बृहस्पती कमजोर होतो. त्यामुळे जीवनात संकटे येतात आणि घरात अशांतता निर्माण होते. याशिवाय चुकूनही मीठ दान करू नये. मीठ दान केल्याने शनीच्या साडेसाती झेलणीला समोर जावे लागते. तसेच मिठाचे दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडून जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही व्यक्तीला धन किंवा धन देऊ नये. दान किंवा धन देऊ नये, कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते. संध्याकाळी पैसे दान केल्याने देवी लक्ष्मी कोपून निघून जाते. यामुळे घरात गरिबी येऊ लागते आणि संपत्तीची कमतरता भासत राहते कायम. जरी तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यात एखाद्याला पैसे देऊ लागला किंवा पैसे देऊ शकता, हे काम तुम्हाला पुण्याईचं समजलं जातं. ज्योतिषशास्त्र सांगते की प्लॅस्टिक, स्टील, काच आणि ॲल्युमिनियम किंवा यापासून बनलेली भांडी कधीही दान करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. हे दान तुमच्या व्यवसायात घट आणू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांती नष्ट करू शकते. हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नये, कारण ते दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते. लक्षात ठेवा भक्तांनो, एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे, तरच पुण्य मिळते. व्यक्तीने निस्वार्थपणे दान केले पाहिजे. सुख किंवा दोषातून केलेले दान व्यर्थ जाते, लक्षात ठेवा. यासोबतच भक्तांनो, दान श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. अशाच प्रकारचे तुम्हाला चांगले भक्तिमय तुम्हाला विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चांग भलं बाळूमाच्या नावानं चांग भलं.